सर्व मनोज जरांगे पाटील यांचा हत्येचा कट उघडकीस आलेला आहे. त्याच्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी थेट धनंजय मुंडेवर आरोप केलेला आहे. परंतु धनंजय मुंडेंनी ते आरोप फेटाळून लावलेला आहे. तर कसं बघता तुम्ही या सगळ्या प्रकार? मी मगाच सांगितलं साहेब, कालचा जो दिवस होता तो महाराष्ट्रासाठी काळा दिवस होता अशा कृत्याचा मी निषेध करतो. कारण दादाजी आम्ही प्रेस बघितले, त्या प्रेसमध्ये जेव्हा दादाने सगळा प्रकार उघडकीस आणला तर अख्खा महाराष्ट्र हादरला. माझं दादांना सांगणं आहे, दादा महाराष्ट्राचा तुमच्या पाठीशी आहे, पण महाराष्ट्रातला हा सगळा बौद्ध समाज तुमच्या पाठीशी आहे. आणि दादांनी सांगितल्याप्रमाणे हल्ला होणार तर येणार तर दादा आता महाराष्ट्रामध्ये कुठला नामर्द किंवा मर्द असा पैदा झाला नाही की तो तुमच्यावर हल्ला करेल, तुमच्या केसाला धक्काही लागू शकणार नाही. हे करू शकतील तर तुमच्या अन्नपाण्यात काय तर घातपात करण्याची शक्यता आहे, पण असा कुठला मर्द पैदा झाला नाही. माझं त्या सांगणं आहे त्या मुंडेला की बाबा तू जेवढे गावगुंड गोळा केला आयुष्यभरात 30-40 वर्षात किंवा राजकारणात जे बी लोक जमवला तेवढे लोक फक्त दादा अंतरवाली सराटीतून या दौऱ्याला निघाले सांगायला ठेवलेत दादाने. तर तू त्यात पाकडेवारीच्या भानगडीत पडू बी नको. त्याच्यामध्ये 2 संशयित आरोपींना अटक केलं आहे. त्याच्यामध्ये ते जे समज जे आहेत आरोपी ते मनोज जरांगे पाटील यांच्या सहकार्याच्या मध्ये सोबत असणारे लोक ते अमोल पुणे वगैरे. मी काल दादाने ऑडिओ क्लिप ऐकवली. ऑडिओ क्लिपची तुम्ही शहानिशा करा. आणि दादाने प्रेस घेतल्या यांनी प्रति प्रेस घेतली. मला वाटलं प्रति प्रेस घेऊन काय तर माफी मागते काय काही करते काय. ही मराठी कलाकार आहे नाटकातला, ह्याला नाच मी मराठी लोकांचाच आहे. ते हात वारे करून मी असं नाही तसं नाही मी हे करतो माझं ते करा. अरे बाबा तू नार्को टेस्ट CBI टेस्ट आणि कुठं CBI चौकशीनं ब्रेन मॅपिंग करा म्हणाल. ते ब्रेन मॅपिंग शब्द तर मी पहिली वेळा ऐकलो. अरे बाबा तुला माहिती आहे तुझी सत्ता ह्या गोष्टी होत नाही त्या, ह्या टेस्ट सगळ्या होत नाही त्या. तुला खरंच करायचं असेल आमदारकीचा राजीनामा दे या गोष्टी करा म्हणून. आणि तुला हे मोठं चुकला. तू नार्को टेस्ट म्हणाला ह्या नार्को टेस्ट जर तू केला तर तुझ्या ज्या मागच्या इतिहासात जे तू काय लपडी करून ठेवला ती सगळी तिथं बोलून बसशील, करायला जातील एक येईल सगळं बाहेर. आणि दादानी तर पहिला सांगितलं की त्यांना जे सांगितलं पहिला माझं करा मग त्यांचं करा. तर ह्या गोष्टी खोट्या असू शकत नाहीत ना साहेब. एवढा मोठा हा ढाण्या वाघ असं बोलू शकत नाही साहेब. 6 कोटी जनता माग आहे साहेब. कुठलं Z+ आणि B+ घेऊन बसला. या गोष्टीसाठी या गोष्टी करायची गरज नाही साहेब.